शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शिरूर लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट आणि भाजपा आग्रही आहे। भाजपकडून शिरूरच्या जागेसाठी महेश लांडगेंचं नाव आघाडीवर आहे, तर आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंची राजगुरुनगरमध्ये सभा होणार आहे। तरी तीन दृश्य आपण पाहताय। शिरूरच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून महेश लांडगेंचं नाव हे आघाडीवर आहे। आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री शिंदे यांचा मेळावा होणार आहे, त्यामुळे महायुतीमध्ये शिरूर या लोकसभेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील जाणून घेणार आहोत। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या या जागेसाठी महायुतीमध्ये चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। योगेश, निश्चितच वृषाली, ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान खासदार जे शिरूरचे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रस्थानी आलेला आहे। त्यामुळे या शिरूर लोकसभा मतदारसंघातून नेमकं कोण निवडणूक लढवणार या संदर्भातल्या चर्चा या आत्तापासूनच सुरू झालेल्या आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिवसंकल्प अभियान याच शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरू होत आहे आणि या मतदारसंघातील जी काही पारंपरिक लढत आहे ती अर्थातच शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात आहे। मात्र अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर आता अजित पवार गटाने सुद्धा या मतदारसंघावरती दावा केलेला आहे आणि त्यामुळे अजित पवार गटाकडून नेमकं कोण निवडणूक लढवणार या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत। मात्र या एकूणच लढाईमध्ये भाजपने सुद्धा आता या मतदारसंघात तयारी सुरू केलेली आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी काही लढाई असणार आहे ती अतिशय काटेकी टक्कर खरं तर म्हणता येईल, कारण भाजप त्यासोबतच अजित पवार गट आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गट यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये तयारी केलेली आहे। भाजपकडून महेश लांडगे यांचं नाव सध्या चर्चेले जात आहे आणि तशा पद्धतीचे आदेश सुद्धा महेश लांडगे यांना दिल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आयत्यावेळी नेमकं कुणाचं नाव निश्चित होईल हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने आज मुख्यमंत्री या शिरूर लोकसभा मतदारसंघात येणार आणि एकूणच या सगळ्या मुद्द्यांवरती नेमकं काय भाष्य करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण शिवसंकल्प अभियान सुरू होण्यापूर्वीच अमोल कोल्हे त्यावर भाष्य करताना म्हटले होते की मुख्यमंत्री जर शिरूर लोकसभा मतदारसंघात येणार असतील तर कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला अशा पद्धतीचा GR घेऊन त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात यावं। त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व टीकेला काय नेमकं उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।